तो आयुर्वेदिक ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। अर्थसंकल्पात नवे बदल केल्याची माहिती, जुन्या योजनांना कात्री लागण्याची दाट शक्यता, नव्या विकास कामांना अर्थसंकल्पात प्राधान्य, सूत्रांची माहिती। सीआयडी चौकशी वेळी व्हीके सिंगला व्हीआयपी ट्रीटमेंट, जेवढा वेळ जाईल तेवढे पेपर जास्त रंगवले जातील, रोहित पवारांचा आरोप। आमच्याकडे असलेली माहिती एकनाथ शिंदेंना सांगितली, शिवसेनेचे खासदार लोकसभेमध्ये मुद्दा उपस्थित करतील। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया। मुंबईमध्ये एटीएसनं मोठा दहशतवादी कट उधळला, इंजिनिअरिंगचा विद्यार्थी अयान शेखला केली अटक, जैश ए मोहम्मदचा स्लीपर सेल म्हणून करत होता काम। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढची सुनावणी 24 मार्चला, डिजिटल इलेक्ट्रिक पुरावे आरोपी पक्षाला देण्यात यावेत, अशी माहिती। राज्यातील सुमारे 50 बिबटे गुजरातच्या वनतारामध्ये पाठवले जाणार, वन विभागाच्या निर्णयानंतर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता, वनमंत्री गणेश नाईक आणि वनतारा व्यवस्थापनामध्ये झाला होता करार। पत्नीनं पतीच्या मदतीनं प्रियकराला संपवलं, लग्नानंतर त्रास देत असल्याच्या कारणामुळे केली चाकून सपासप वार करत प्रियकराची हत्या, हत्येच्या घटनेनं नागपूर हादरलं। त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकाला मारहाण प्रकरणी त्र्यंबकेश्वरमधील 2 सुरक्षा रक्षकांचं निलंबन, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईला वेग। स्त्रीविष तस्करी प्रकरणामध्ये नवनवीन खुलासे, स्त्रीविष विक्रीसाठी 100हून अधिक बनावट आधार कार्ड बनवले, 7वा आरोपी इलेक्ट्रिशियन सतीश चौधरी नाशिकमधून अटक। रत्नागिरीच्या कंबोडियाच्या धर्तीवरती कोकणामध्ये काजू प्रक्रिया उद्योग उभारणार, सह्याद्री अतिथीगृहामध्ये झालेल्या बैठकीमधून निर्णय। हिंद महासागरामध्ये इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, भारतातून नौदल सराव आटपून परतत असताना केला हल्ला, युद्धनौकेतील सैनिकांना वाचवण्यासाठी भारतीय नौदलाचा पुढाकार। इराणचा बहरीनच्या सर्वात मोठ्या रिफायनरीवर हल्ला, स्फोटामुळे आगीचा भडका, स्फोटामुळे धुराचे लोट, इराणच्या हल्ल्यामुळे जागतिक तेल बाजारामध्ये मोठी खळबळ। ओमान, तुर्की, सायप्रसवर आम्ही हल्ले केले नाहीत, इराण सरकारच्या दाव्यानं मोठी खळबळ। अमेरिकेकडून भारतीय तेल कंपन्यांना मोठा दिलासा, महिनाभर रशियाकडून तेल आयात करता येणार, अमेरिकेच्या निर्णयामुळे भारताला आता तेल तुटवड्याची चिंता नाही। खामेनींच्या मृत्यूनंतर जम्मू काश्मीरमध्ये अजूनही तणाव कायम, शाळा कॉलेजेसना सुट्टी तर सर्व परीक्षा रद्द, इंटरनेट सेवा देखील बंद करण्याचा जम्मू काश्मीरचा निर्णय। नाशिकचे 339 नागरिक आखाती देशांमध्ये अडकले, जिल्हा प्रशासनाचा राज्य केंद्राकडे पाठपुरावा करू, मालेगावच्या 178 तर नाशिकच्या 72 जणांचा समावेश असल्याची माहिती। आसामच्या जंगलामध्ये सुखोई 13चा भीषण अपघात, भारतीय वायुसेनेचे 2 अधिकारी शहीद, महाराष्ट्रातील पूर्वेश दुर्गारकर यांचाही समावेश। नागपूरसह विदर्भामध्ये सूर्य आग ओकतोय, मार्चच्या पहिल्या आठवड्यातच जिल्ह्यातील पारा 35 पार, नागपूरचं ड्राय बल्ब तापमान 37.2 अंश सेल्सिअस। तिथीप्रमाणे शिवजयंतीचा उत्साह शिगेला, डोंबिवलीमध्ये साजरा, फटाक्याच्या आतषबाजीमध्ये सध्या शिवजयंती उत्साहात साजरी।